कधीकधी नियती आपल्याला अशा व्यक्तीशी भेटवते जिची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. एका पावसाळी संध्याकाळी ट्रेनमध्ये झालेली एक अवचित भेट दोन अनोळखी मनांचं कायमचं एकमेकांना करून गेलं. पण त्यांच्या प्रेमाची वाट इतकी सोपी नव्हती. अनेक संकट, विरह आणि नियतीच्या परीक्षा त्यांची वाट पाहत होत्या. शेवटी त्यांचं प्रेम जिंकलं का? पहा, हृदयस्पर्शी प्रेमकथा अवचित होता भेट तुझी. शेवटपर्यंत नक्की पहा. मुंबईहून पुण्याकडे जाणारी संध्याकाळची ट्रेन भरधाव धावत होती. खिडकीजवळ बसलेला आर्यन बाहेर पडणारा पाऊस पाहत विचारात हरवला होता. आयुष्यातील काही जखमा अजूनही त्यांच्या मनात ताज्याच होत्या. त्यामुळे तो कोणाशी फारसा बोलत नसे. लोणावळा स्टेशनवर ट्रेन थांबली. घाईघाईने एक मुलगी डब्यात चढली. तिच्या हातात पुस्तक, खांद्यावर बॅग आणि चेहऱ्यावर पावसाचे थेंब. ती म्हणजे मृणाल. सगळ्या जागा भरल्या होत्या. आर्यनच्या बाजूला एकमेव सीट रिकामी होती. मी इथे बसू का? तिने नम्रपणे विचारलं. आर्यनने फक्त हलकंसं मान डोलावली. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. अचानक ट्रेनला जोराचा धक्का बसला. मृणालच्या हातातील पुस्तकं खाली पडली. आर्यन पटकन उठला आणि पुस्तक उचलून तिच्या हातात दिले. थँक्यू, ती हसून म्हणाली. तो फक्त हलकासा हसला. थोड्याच वेळात दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. प्रवास कधी संपला हे दोघांनाही कळलंच नाही. पुणे स्टेशन आलं. दोघेही उतरले. गर्दीत मृणाल अचानक दिसेनाशी झाली. आर्यनला जाणवलं, एका अनोळखी व्यक्तीशी फक्त 2 तासांची भेट त्याच्या मनात कायमचं घर करून गेली होती. पण त्याला माहीत नव्हतं, ही त्यांची शेवटची नाही, तर आयुष्य बदलणारी प्रेमकथेची पहिली भेट होती. आर्यनने अनेक दिवस मृणालचा विचार मनातून काढण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेनमधला तिचा हसरा चेहरा सतत डोळ्यासमोर यायचा. 1 महिना उलटला. एका रविवारी आर्यन आपल्या मित्रांसोबत पुण्यातील पुस्तक प्रदर्शनाला गेला. पुस्तक पाहत असताना अचानक त्याच्या कानावर ओळखीचा आवाज आला. हे पुस्तक मिळेल का? आर्यनने मागं वळून पाहिलं. समोर मृणाल उभी होती. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. अरे, तुम्ही? मृणाल आश्चर्याने म्हणाले. आर्यन हसला. असं वाटतंय नियती आपल्याला वारंवार भेटवत आहे. दोघेही प्रदर्शनात एकत्र फिरू लागले. कळलं की दोघांनाही वाचन, पाऊस आणि शांत ठिकाणी फिरायला खूप आवडतं. संध्याकाळी निरोप घेताना मृणाल म्हणाली, यावेळी गर्दीत हरवायचं नाही. तिने आपल्या पर्समधून एक छोटासा कागद काढला. त्यावर तिचा मोबाईल नंबर लिहून ती म्हणाली, कधी वेळ मिळाला तर फोन करा. आर्यनने तो कागद जपून खिशात ठेवला. त्या रात्री अनेक दिवसांनी तो मनापासून हसला. त्याला वाटलं कदाचित ही फक्त योगायोगाची भेट नव्हती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईलवर एक असा फोन आला जो त्याच्या दोघांच्या आयुष्याचा वेगळंच वळण देणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता. हॅलो. पलीकडून घाबरलेला आवाज आला. तुम्ही आर्यन बोलताय ना? मी मृणालची मैत्रीण नेहा बोलते. मृणालचा अपघात झाला आहे. ती सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. आर्यनच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला. क्षणाचाही विलंब न करता तो हॉस्पिटलकडे धावला. ICUच्या बाहेर मृणालची आई रडत बसली होती. आर्यन त्याच्याजवळ गेला. काळजी करू नका, मृणाल लवकरच बरी होईल. त्यांना आश्चर्य वाटलं. बाळा, तू कोण? आर्यन काही क्षण शांत राहिला. मी तिचा मित्र. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. धोक्याचं कारण नाही, डोक्याला किरकोळ मार लागला आहे. काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. हे ऐकताच आर्यनने सुटकेचा निश्वास टाकला. 2 दिवसांनी मृणाल शुद्धीवर आली. डोळे उघडताच तिने पहिल्यांदा आर्यनला पाहिलं. ती हलकसं हसली. तू आलास? मला खात्री होती. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी त्याला जाणवलं, ही भेट आता केवळ योगायोग नव्हती, ती त्यांच्या नशिबाने लिहिलेली होती. पण अजून एक सत्य मृणालने आर्यनपासून लपवलं होतं. ते सत्य समजल्यावर आर्यनसमोर आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय उभा राहणार होता. मृणालची तब्येत हळूहळू सुधारत होती. रोज ऑफिस संपल्यावर आर्यन तिची भेट घ्यायला हॉस्पिटलमध्ये येत असे. दोघांमधील नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत होतं. एका संध्याकाळी मृणाल खिडकीतून बाहेर पाहत शांत बसली होती. आर्यनने विचारलं, काय झालं? आज इतकी शांत का आहेस? मृणालने दीर्घ श्वास घेतला. आर्यन, मला तुला एक सत्य सांगायचं आहे. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. माझं लग्न ठरलं आहे.
हे शब्द ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात विरलं. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मृणालच्या डोळ्यात अश्रू आले. हे लग्न माझ्या इच्छेने नाही. बाबांनी त्यांच्या मित्राला शब्द दिला आहे. मी त्यांचं मान मोडू शकत नाही. आर्यनचं मन तुटलं होतं, पण त्याने स्वतःला सावरलं. तो फक्त एवढंच म्हणाला, जर तुझ्या आनंदात माझं दूर जाणं असेल तर मी तेही स्वीकारेन. मृणाल रडू लागली. तू मला इतक्या सहज विसरशील? आर्यन हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, प्रेम विसरता येत नाही, फक्त मनात जपावं लागतं. त्या रात्री आर्यन हॉस्पिटलमधून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने शहर सोडण्याचा निर्णय घेतला. पण नियतीने अजून एक खेळी बाकी ठेवली होती. मृणालचं लग्न ज्या मुलाशी ठरवलं होतं तो कोण आहे हे समजताच सगळंच बदलणार होतं. आर्यनने शहर सोडण्याचा निर्णय घेतला. ऑफिसमध्ये राजीनामा दिला आणि दुसऱ्या शहरात जाण्याची तयारी सुरू केली. दुसरीकडे मृणालच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. लग्नाला अवघे 8 दिवस बाकी होते. तेवढ्यात मुलाकडून अचानक फोन आला, आम्हाला हे लग्न पुढे नेता येणार नाही. सगळेच हादरले. मृणालच्या वडिलांनी कारण विचारलं. समोरून उत्तर आलं, मी एका दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. जबरदस्तीचं लग्न करून तुमच्या मुलीचं आयुष्यही खराब करायचं नाही. फोन ठेवताच घरात शांतता पसरली. मृणालच्या वडिलांना आपल्या निर्णयाची चूक जाणवली. ते मुलीकडे गेले. बाळा, तुझ्या मनात कोण आहे का? मृणालच्या डोळ्यात अश्रू आले. ती पहिल्यांदाच धाडस करून म्हणाली, हो बाबा, आर्यन. क्षणभर ते काहीच बोलले नाहीत. मग तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, जर तोच तुझा आनंद असेल तर मला तो मान्य आहे. मृणालच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पण एक मोठी अडचण होती. आर्यन शहर सोडून निघून गेला होता. त्याचा फोन बंद होता. तो कुठे गेला होता हे कोणालाच माहीत नव्हतं. मृणालने मनाशी ठरवलं, ज्याने मला अवचित भेटून आयुष्य बदललं त्याला मी शोधल्याशिवाय थांबणार नाही. आणि ती आर्यनच्या शोधात घराबाहेर पडली. आर्यन पुणे सोडून महाबळेश्वरच्या एका छोट्याशा गावात आला होता. शांत आयुष्य जगायचं आणि मृणालच्या आठवणी मनात ठेवून पुढे जायचं असा त्याचा निर्णय होता. दरम्यान मृणालने त्याचा शोध सुरू केला. ऑफिस, मित्र, जुनं भाड्याचं घर, जिथे तिथे शक्य होतं तिथे ती गेली. पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळालं, आर्यन इथून निघून गेला. पण कुठे गेला माहीत नाही. दिवस जात होते. एक दिवस मृणाल ट्रेनने महाबळेश्वरला निघाली. खिडकीबाहेर पडणारा पाऊस पाहताना तिला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तेवढ्याच स्टेशनवर चहा विकणारा एक मुलगा तिच्याकडे आला. ताई, तुम्ही आर्यन सरांना शोधताय का? मृणाल दचकली. हो, तुला कसं माहीत? तो हसला. ते रोज इथे येतात. समोरच्या टेकडीवरच्या छोट्या वाचनालयात मुलांना शिकवतात. मृणालच्या डोळ्यात आनंद चमकला. ती धावतच त्या वाचनालयाकडे निघाली. दाराजवळ पोहोचून तिने आत डोकावलं. समोर आर्यन लहान मुलांना गोष्ट सांगत होता. तोच चेहरा, तेच हसू. आर्यनने अचानक वर पाहिलं. दारात उभी असलेली मृणाल पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. दोघांचे डोळे एकमेकांना भेटले. यावेळी नियतीने त्यांना पुन्हा समोर आणलं होतं. पण आर्यनच्या ओठांवरचा पहिला प्रश्न होता, मृणाल, तू इथे का आली? मृणाल काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात आनंद, वेदना आणि प्रेम सगळंच एकत्र दिसत होतं. ती हळूहळू आर्यनजवळ आली. मी तुला घेऊन जायला आले आहे. आर्यन गोंधळला. पण तुझं लग्न? मृणाल हलकंसं हसली. ते लग्न मोडलं आर्यन, आणि बाबांनी स्वतः मला सांगितलं, ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत आयुष्य जग. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे हे खरं आहे? मृणालने त्याचा हात हातात घेतला. तू माझ्यासाठी शहर सोडलंस, पण मी तुझ्याशिवाय आयुष्य जगू शकत नव्हते. आर्यन काहीच बोलू शकला नाही. त्याने मृणालला हलके जवळ घेतले. तेवढ्यात वाचनालयातील मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. एक छोटा मुलगा हसत म्हणाला, सर, आता तरी मॅडमना आय लव्ह यू म्हणा ना. सगळे हसू लागले. आर्यन लाजत मृणालकडे पाहिलं आणि म्हणाला, अवचित झालेली ती पहिली भेट माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट होती.
तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. मृणालच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आणि मीही. संध्याकाळचा सूर्य मावळत होता. पावसाच्या हलक्या सरी पुन्हा सुरू झाल्या होत्या. ज्या पावसाने त्यांची पहिली भेट घडवली होती, त्याच पावसाने आज त्यांच्या प्रेमाचा स्वीकारही पावसाच्या साक्षीने झाला. काही महिन्यानंतर आर्यन आणि मृणालच्या लग्नाचा दिवस उजाडला. साधा पण आनंदाने भरलेला समारंभ होता. दोन्ही कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. लग्नाच्या वेळी आर्यनने मृणालच्या कानात हळूच विचारलं, आठवतंय आपली पहिली भेट? मृणाल हसली. कशी विसरेन? त्या ट्रेनमध्ये जर मला तुझ्या बाजूला जागा मिळाली नसती तर कदाचित आजचा दिवसही नसता. लग्नानंतर दोघे पहिल्यांदा त्या रेल्वे स्टेशनवर गेले जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. त्याच प्लॅटफॉर्मवर उभं राहून त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरला. आर्यन म्हणाला, काही भेटी आपण ठरवून नाही तर त्या नियती ठरवते. मृणाल हसत म्हणाली, आणि काही माणसं आयुष्यात येतात कायमची. तेवढ्यात तीच ट्रेन स्टेशनवर आली. दोघांनी एकमेकांकडे पाहून हसत त्या ट्रेनला नमस्कार केला. कारण त्याच ट्रेननी त्यांना एकमेकांशी भेटवलं होतं. काही वर्षांनी त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव त्यांनी ठेवलं योग. मुलाने एकदा विचारलं, आई बाबा, तुमची पहिली भेट कुठे झाली होती? दोघेही हसले. आर्यन म्हणाला, बाळा, आयुष्यात काही भेटी अवचित होतात, पण त्या आयुष्यभरासाठी हृदयात घर करून जातात. त्या दिवशी पुन्हा हलका पाऊस सुरू झाला आणि दोघांच्या चेहऱ्यावरचं ते पहिल्या भेटीसारखंच हसू पुन्हा एकदा फुललं.